श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येणाऱ्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर येत्या 25 जुलैला शनिवारी आली आहे आषाढी एकादशी. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी तिथी ही आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. हा दिवस धार्मिक दृष्टीनं तर खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यासोबतच धार्मिक मान्यतेनुसार याच एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू 4 महिने योग निद्रावस्थेत जातात क्षीरसागरामध्ये आणि खऱ्या अर्थानं या दिवसापासूनच चातुर्मासाची सुरुवात होते. हा काळ एकूण 4 महिन्यांचा असतो. हा काळ भक्ती, नामस्मरण, त्यासोबतच पूजा, पाठ, भक्तिश्रवण करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर बघा, वारकरी याच आषाढी एकादशीसाठी विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं पायी वारी करत देहू, आळंदी ते पंढरपूर विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात. या दिवशी व्रत करण्याला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत आपल्या घरामध्ये प्रत्येकजण हे आषाढी एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावानं, श्रद्धेनं करत असतो. अशी मान्यता देखील आहे की जो पण व्यक्ती हे आषाढी एकादशीचं व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या असतील, अडचणी असतील, दुःख श्रीहरी दूर करत असतात. सर्व पापातून मुक्ती मिळत असते आपल्याला. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हे एकादशीचं व्रत केल्यानं संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यसुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होतं. इतकं मोठं धार्मिक महत्त्व हे एकादशीला दिलं जातं आणि म्हणूनच या अशा महत्त्वाच्या दिवशी किंवा पवित्र दिवशी आपण ही एक चूक अजिबात करायची नाही. कारण बघा, आपल्याला भरपूर वेळा काही गोष्टी माहिती नसतात किंवा त्या पाठीमागे काही कारण असतं, तर ते आपल्याला माहिती नसतं आणि त्या गोष्टी किंवा ते काम आपण या एकादशीच्या व्रताच्या दिवशी केलं आणि आपण हे एकादशीचं व्रत केलं तर त्या व्रताचं कोणतंच फळ आपल्याला मिळणार नाही. आणि आपण या दिवशी उपवास नाही केला तरी पण चालेल, पण ही चुकूनही करायची नाही. या एकादशीला आपण काय करावं, काय करू नये, कोणते नियम पाळायचे आहेत याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर आपण या दिवशी ही कामं केली किंवा या चुका केल्या तर याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तर अशी कोणती चूक आहे जी आपण अजिबात करायची नाही, कोणते नियम आपल्याला व्रत करताना पाळायचे आहेत याची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. बघा, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. या चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात शेषनागावर क्षीरसागरामध्ये आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार म्हणजेच पालनपोषणाचं कार्य हे भगवान शिव व इतर देवतांकडे असते. या आषाढी एकादशी तिथीचा प्रारंभ जो आहे तर तो बघा, म्हणजे ही तिथी कधी सुरू होते तर 24 जुलैच्या दिवशी सकाळी 9:13 ही तिथी सुरू होत आहे आणि या तिथीची समाप्ती ही 25 जुलैला सकाळी 11:34 होईल. पण उदय तिथीला धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्व असल्यामुळं ही एकादशी 25 जुलैला शनिवारच्या दिवशी आपल्याकडे साजरी होणार आहे आणि याच दिवशी आपण हे व्रत करायचं आहे, म्हणजे आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे. जे पण पूजा पाठ असतील, नामस्मरण आहे किंवा मंत्रोच्चार आहेत किंवा इतर कोणत्याही सेवा असतील, व्रत असेल तर ते आपल्याला या 25 जुलैच्या दिवशी करायचं आहे. आता बघा, पारण वेळ म्हणजे आपण जो उपवास सोडतो तर ती वेळ कधी आहे तर उपवास सोडण्याची वेळ 26 जुलै वारविवार पहाटे 5:46 पासून ते 8:31 असणार आहे. याच वेळेत आपण आपला उपवास किंवा हे जे पारण आहे तर ते सोडायचं आहे.
या दिवशी अशा काही चुका आहेत ज्या आपण अजिबात करायच्या नाहीत. तर पहिली चूक म्हणजे बघा, आपण काय करतो, एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर व्रत केलं जातं. पण बरेच जण काय करतात, दिवसभर व्रत करतात आणि संध्याकाळची वेळी हे व्रत सोडतात. पण असं चुकूनही करू नका. संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर आपल्याला व्रत करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत आपल्याला सोडायचं आहे. तर आता पहिली आणि महत्त्वाची चूक म्हणजे एकादशीच्या दिवशी भात खाणं हे जे आहे तर ते आपल्याला वर्ज्य मानलं जातं बघा या दिवशी. तर एकादशीच्या दिवशी तांदूळ हे धान्य खाणं आपण टाळलं पाहिजे. म्हणजे भात खाणं आपण टाळावं. आपलं व्रत असो किंवा नसो, पण आपल्या घरामध्ये आपण या दिवशी चुकूनही भात खाऊ नये. म्हणजे अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आपल्या घरामध्ये कोणीच या दिवशी भात खाऊ नये. या दिवशी भात खाणं वर्ज्य मानलं जातं. त्यासोबतच बघा, तांदळापासून बनवलेला कोणताच पदार्थ आपण या दिवशी चुकूनही खायचा नाही. त्यासोबतच या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन चुकूनही करू नये. आता बघा, तामसी पदार्थ म्हणजे कांदा, लसूण हे खाणं वर्ज्य करावं. मांसाहार हा चुकूनही करू नये. या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये याचं सेवन केलं तर आपलं मन हे विचलित होतं. नामस्मरण असेल, जप असतील किंवा काही मंत्रोच्चार जर आपण करत असेल, काही सेवा करत असेल, तर त्या सेवेमध्ये मन आपलं एकाग्र होत नाही, सारखं विचलित होत राहतं. कोणताही मंत्रोच्चार असो किंवा आपण पाठ करत असो, तर त्यात आपलं मन हे एकाग्र असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि न एकाग्र मनानं जर आपण विचलित मनानं कोणतीही पूजा केली, पाठ केले, तर त्याचं कोणतंच फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही. आणि आषाढी एकादशी तिथी ही अशी आहे बघा, की फक्त वर्षातून एकदाच येत असते आणि संपूर्ण वर्षामध्ये केलेल्या एकादशी व्रताचं पुण्य फळ आपल्याला या आषाढी एकादशीचं व्रत केल्यानं फक्त प्राप्त होत असतं. म्हणून आपण हे जे तामसी पदार्थ आहेत, मांसाहार जो आहे, तर तो या दिवशी चुकूनही करू नये. अशा या दिवशी आपण काही सेवा केल्या आणि आपलं मन जर विचलित असेल, तर एकादशीचं व्रत करूनही त्याचा काही उपयोग होणार नाही किंवा त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून आपण बघा, या दिवशी कांदा, लसूण घातलेले पदार्थ जे आहेत तर ते खाऊ नयेत. मांसाहार देखील करू नये. त्यासोबतच बघा, आपण काय करतो, या दिवशी एकमेकांना अपशब्द बोलत असतो किंवा काही कारणास्तव आपल्याला खूप राग आला तर आपण अपशब्द बोलून जातो. तर अशा वेळी बघा, म्हणजे आपल्या घरामध्ये आपण अपशब्द बोललो किंवा एकमेकांशी वादविवाद केला, भांडणे केली, तरी देखील आपली वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. आपले जे शब्द आहेत तर ते आपण जर चांगले वापरले तर आपली देवता जी असते, वास्तुदेवता, तर ती तथास्तु म्हणते. आणि वाईट शब्द वापरले किंवा उपशब्द जरी बोललो तरी देखील ती देवता तथास्तु म्हणत असते. आणि म्हणून याचा वाईट नकारात्मक परिणाम हा जो आहे तर तो आपल्यावरती होत असतो. म्हणून या दिवशी अपशब्द बोलू नये. एकमेकांशी वादविवाद किंवा भांडणे देखील आपल्या घरामध्ये करू नयेत. आता बघा, आपल्याला एक सवय झालेली असते की आपण नित्य देवपूजा करण्याअगोदर तुळशीला एक तांब्याभर पाणी अर्पण करतो, म्हणजे जल अर्पण करत असतो दररोज. तुळशीजवळ दिवा, धूपदीप, अगरबत्ती लावत असतो. पण या एकादशीच्या दिवशी तुळशीचं सुद्धा व्रत असतं आणि आपण जर तुळशीला पाणी घातलं तर त्या व्रतात खंड पडतो. आणि बघा, तुळस जी आहे तर ती विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया म्हणून ओळखली जाते आणि ती आपल्या हरीसाठी व्रत करत असते. आणि त्या व्रतामध्ये जर खंड पडला तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते. त्यामुळे या दिवशी बघा, काही खास तिथीला तुळशीला जल अर्पण करू नये, म्हणजे एकादशीच्या दिवशी पाणी तुळशीला घालू नये. त्यासोबतच बघा, तुळशीपत्र तोडू नये किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा करू नये. या दिवशी लांबूनच तुळशीची जी पूजा आहे तर ती आवर्जून आपल्याला करायची आहे, स्पर्श करायचा नाही. तर बघा, आपण या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करण्यासाठी तुळशीची पानं तोडतो किंवा इतर काही कारणास्तव तुळशीला स्पर्श करत असतो. तर तुळशीची पानं आपण या दिवशी अजिबात तोडायची नाहीत. ही एक चूकसुद्धा आपण या दिवशी करायची नाही. त्यामुळे बघा, माता लक्ष्मी स्वरूप जे आहे तर ती तुळस मानली जाते आणि तिचा कोप आपल्यावरती होऊ शकतो. आपल्या घरातून माता लक्ष्मी निघून जाऊ शकते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहणार नाही. म्हणून तुम्ही ही एक चूक अजिबात करू नका.
त्यानंतरनं पुढची जी चूक आहे ती म्हणजे या दिवशी आपण आपली नखे किंवा केस हे जे आहेत तर ते चुकूनही कापू नयेत. जर आपल्याला तुळशीपत्र लागणार असेल किंवा काही कारणास्तव आपण जर तुळशीची पानं अगोदर तोडून ठेवली नसतील तर तुळशीच्या कुंडीमध्ये बघा पडलेलं जे पान असतं तर ते आपण भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करू शकतो. तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नाही. त्यामुळे बघा एकादशी तिथी ही 2 दिवस असणार आहे, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे 24 जुलैला आणि 25 जुलैला. तर या 2 दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करू नये. त्यासोबतच तुळशीची पानंसुद्धा तोडू नयेत. असे काही जे नियम आहेत तर ते आपण जर पाळूनच व्रत केलं तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपण या ज्या काही चुका आहेत तर त्या या एकादशीच्या दिवशी करणं टाळायचं आहे. हे नियम पाळून आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे. त्यामुळे बघा तुम्हाला या व्रताचं 100% फळ हे नक्कीच प्राप्त होईल. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.